पुन्हा गरम केलं. जय शिवाजी. शिवाजी नाही, छत्रपती शिवाजी जय छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय. जय हो छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. तो गाइस फटाफट से कमेंट में लिख दो जय महाराष्ट्र. ऐसा खोपड़ी बनाना है उसका. एक मिनट, ये होने दीजिए. अभी ये क्या डल गया? ये प्याज हरी ज्वाइन हो रहा है हमारी नाइट कैंपिंग पे. ये चेक करो अनिश भाई क्या हालचाल. बस सब ठीक है, आप बताओ. तो बोलिए सर जी. सब ठीक है, आप बताओ. बढ़िया एकदम जबरदस्त. आ गए अपना पूरा सामान लेके आ हाँ, गए. सामान सब लेके आया घर का. ठीक बीबी है. को छोड़ के सब लेके आया मैं. अपना तो माहौल ही अलग रहता है. हाँ. पूर्ण जंगलातून ऑफरोडिंग आहे आता हा. आणि अजून आता किती दूर जायचं माहिती नाही, कारण मॅप तर होता माझ्याकडे, पण इथं इंटरनेट बिलकुल नाही आहे. म्हणजे इंटरनेट बिलकुलच नाही, रेंजच नाही, इथं नेटवर्क नाही. त्याच्यामुळे मी मॅप बघू शकत नाही की किती लांब आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा पूर्ण ऑफरोड आहे. एक तर रात्रीचा वेळ, लवकर निघायला सांगितलं होतं मी, आणि यांनी उशीर केला, आणि उशीर केल्याच्या नंतर आता रात्रीचे जवळजवळ आता टाईम जर सांगायचं म्हटलं तर रात्रीचे 7 वाजत आहेत, संध्याकाळचे 7 वाजत आहेत. आता जिथं जायचं तिथं जाऊन अजून आपल्याला कॅम्पिंग करावं लागेल. कॅम्पिंग त्याच्यानंतर कुकिंग करायची आपल्याला. तर आता इथं जर 7 वाजले तर तसं काही टेन्शन नाही आहे. पण आणि यावेळेस काय झालं की मी काहीच म्हणजे काही सेफ्टी गेअर्स घेऊन नाही आलो, रायडिंग जॅकेट नाही आणलं. त्याच्यानंतर फक्त ग्लव्स आणलेले आहेत, पण मी ग्लव्स घातले नाही, कारण मी नेहमी मोबाईल वापरतो, त्याच्यामुळे मी ग्लव्स घातलेच नाहीत. ग्लव्स आता मागं बॅगीवरतीच आहेत मी लटकवलेले, आणि हाताला थंडी वाजत आहे. कारण की खूप थंडी आहे इकडे, त्याच्यामुळे हाताला थंडी लागत आहे. ये क्या है सिस्टमेटिक? ओपन करो ना इसे. ये देसी सिस्टम है. देसी सिस्टम लगाओ इसको थोड़ा. ये इसको करेंगे ओपन हो जाता है ऐसा. हाँ तो फिर लगा दो. ऐसा कुछ सीन है. मतलब ये जुगाड़ है. जुगाड़ ऐसे घूमने वाला, वो जैसा गार्डन में रहता ना, हाँ देन वैसे ही है पूरा. हाँ, तो ये ऊपर डाला है ना, ये निकाल दो. वैसे ये उसका कुछ नहीं है, बस यहाँ से ऐसे निकलना है अपने को. यहाँ पे ये है ना, यहाँ से ऐसे निकल गए, हो गया. तर मित्रांनो, आपण इथं आता पोचलो आहे. बघू शकता हा परिसर आता तर काही दिसणारच नाही आहे. हा पूर्ण जे परिसर आहे हा सकाळी दिसेल आपल्याला काय आहे. तर बघू शकता बाकी आपली बाईक इथं लावलेली आहे कृष्णाबाईच्या तिथं, आणि ही गाडी यांची इथं गाडी लावलेली आहे. बंद मत करो, वो बंद हो रहा है अपने आप ही. और ये आप देख रहे हैं जंगल में. बंद मत कीजिए. मेरे साथ में आओ, पता चले. चलिए, मुझे पहले ही डर लगता है रात में. चलो.
आराम से आराम से, कोई दिक्कत नहीं। हमको यहाँ पे चलिए, हमको यहाँ पे सुबह आना था। अरे नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आजचा जो ब्लॉग आहे मित्रांनो, खूप म्हणजे खूप ॲडव्हेंचर आहे। कारण बघू शकता मी आत्ताच तिथे जाळ पेटवला आहे। म्हणजे आज आम्ही आलो आहे जंगलात। जंगलात तर आलोच, पण एकदम अशा नदीच्या काठावर आहे आता मी। तुम्हाला जर आवाज येत असेल तर तिकडे पाण्याचा आवाज आहे, वाहतं पाणी आहे नदीचं। आता सध्या तर काही दिसणार नाही कारण रात्र आहे। काय जे आहे ते तुम्हाला पूर्ण नजारा उद्या दिसेल। पण आता आम्ही काय करतोय तर नेमकाच मी जाळ पेटवला आणि इथं बघू शकता आम्ही टेंट लावलेला आहे। आता आजची कॅम्पिंग आहे मित्रांनो, तर आम्ही 3 जण आहोत। ठीक आहे, कॅम्पिंगसाठी आम्ही 3 जण आहोत। बघू शकता पोर्टेबल इथं खुर्ची घेऊन आलो आहे, त्याच्यानंतर भांडे घेऊन आलो आहेत। मी काही नाश्ता घेऊन आलो आहे घरगुती, त्याच्यानंतर मी जेवण पण घेऊन आलो। पण कॅम्पिंगमध्ये जेवण बनवण्याचे मजा जी असते ती वेगळीच असते। आता मी तर जाळ पेटवलेलं आहे, बाकी लाकडं बी आणलेले आहेत आपण। एकदा का ते लाकडं पेटले तर मग रात्रभर आपल्याला टेन्शन नाही। तर बघू आपण आता आज काय बनवायचं आपल्याला। कारण आमचा जो प्लॅन होता, जे आम्हाला बनवायचं होतं, म्हणजे आमचा प्लॅन होता पनीर भाजी, चपात्या आणि मस्त भात बनवण्याचा। पण काही जे भाजीसाठी अर्धी सामग्री असते ती आमची विसरून ठेवली आमच्या शेफनं। त्याच्यामुळं आता जी काही सामग्री आहे तिच्यातच बनवायचं आहे। ते बघू शकता ते तिकडं आहेत। ठीक आहे, आता ते येत आहेत, त्याच्यानंतर बघू शकता। आता मी एकटाच थांबलो होतो इथं, नदीच्या काठावर कोणीच नाही आहे शेजारी। अभी आप बताओ, घर से निकले थे, क्या क्या छोड़ा था आपने और अभी क्या लेके आए हो? हम जो है ना, ये सीक्रेट है, सरप्राइज है। नहीं, भाई ने मुझे तेल बोला था तो सब सामान सब्जी के बोले, सब भूल गया। वेजिटेबल तो कुछ भी नहीं लाया। यहाँ से अभी नींबू देखो, स्पेशल यहाँ का नींबू है। वाओ, जबरदस्त। हाँ, नींबू है, आलू लाया हूँ, टमाटर लाया हूँ, हरी मिर्च और क्या लाया, प्याज लाया हूँ, सब लेके आया। और भाई ने आग जला दी, बहुत मजा आया। मेन जो अपना था तेल तेल तो मेरे पास सरसों का थोड़ा तेल है, उसमें काम चला लेंगे। कोई बात नहीं, हाँ, सरसों का चल तेल जाएगा। यार, वो पाउच मिल रहा था वहाँ पे मेरे को। कोई दिक्कत नहीं, चल जाएगा। हाँ, पाउच मिल कर रहा था। देंगे। पाउच में क्या है ना, फिर मैं धुल ये जाता, लेके मैंने आया लिया। हूँ, बड़ी मुश्किल से चाकू भी मिला लेके ऊपर आए। मेरे को। हथियार भी लेके आए। ठीक है, तो अभी कितना टाइम लगेगा अपने को बनाने में? बस 15-20 मिनट, आधा घंटा लगेगा। चलिए, कोई नहीं, अभी करते हैं शुरुआत। देखिए, मेन काम जो था मैंने कर दिया है। हाँ, आग जला दी। 50% काम मैंने कर दिया है पूरा 100% भाई। है कि नहीं? तुम यहाँ हो हमारे साथ में। ये देखो हमारी चेयर, ये मेन चेयर है। ये जो है ना शेफ की है, यहाँ पे बैठ के सब कुछ बनाएगा वो। हाँ, कोई दिक्कत नहीं, चलिए आराम से। ठीक है, अभी कर दे शुरुआत अपन। ये अपने डेंजरस भाई। ये गाइस, ये मेरी जादू की थैली, ये देख रहे हो आप, और यहाँ से मैं निकाल रहा हूँ धीरे धीरे एक एक सामान। ये आलू है क्या? आलू है, कुछ दिखाई नहीं दे रहा है पूरे रात में। लाइट मिल जाओ। ये देखो, ये आलू है। हाँ, अभी ये दिखाई फिर दे रहा एक और आलू है। है। बहुत हो गया वो। ठीक है, बहुत हो गया, बहुत हो गया। रेड टमाटर है। नहीं, बस। आलू तो मैं 2 अपने लिए लाया हूँ, अच्छा, उसको सिल्वर फाइल में डाल के हाँ हाँ हाँ, वो तंदूर बनाएंगे उसका। बनाएगा आलू को। एक ये टमाटर। बस सब ठीक है, चलिए अभी कर लेते हैं। तो अभी अपन नदी में से पानी ले रहे हैं, बिल्कुल साफ पानी और एकदम फ्लो होता हुआ। पीछे से आगे कोई हाथ रखना। तो गाइस, मैं जा रहा हूँ मेरे घर। क्या गाइस? नाइट गेम पे। तर आता मंडळी, आपल्याला सगळ्यात अगोदर आता तांदूळ जे आपण आता भिजवायला ठेवणार आहोत। कल्डी पद्धत आहे। अपन इसकी वीडियो जो है ना, वो वॉइस उसको कम करके हम्म, अपने डाल देंगे उसमें। तर आता इकडे आपले सब्जी बनत आहे पनीरची। आता मेरा चैनल भी है हरिभाई इंदौरी। हां, यांचं चॅनल आहे हरिभाई इंदोरी आणि भाऊचं चॅनल आहे द डेंजरस बाइकर। कृष्णा।
आणि त्याच्यानंतर आता आपला प्लॅन असा चेंज झाला की आपल्याला बनवायची आता पनीर सब्जी, चपात्या बनवायच्या आहेत आणि भात बनवायचा आहे. तर भातासाठी बघू शकता हे लाईन पातेलं आहे, त्याच्यामध्ये सब्जी बनल. आणि चपात्याचं म्हणजे मोठं अवघड काम झालं आहे. चपात्याचं असं झालं आहे की चपात्यासाठी आपण लाटणं आणि हे जे असते कोलपाट ते घेऊन आलो नाही. त्याच्यामुळे आता चपात्या अशा बनवायच्यात की हातावरच. बघू आता कसं काय जे होईल ते. आपले एक शेफ इकडे आहेत कांदा कापायलात, एक शेफ तिकडे आहेत ते तांदूळ पाकिट अजून फुटलंच नाही. आपको कुछ समझ में नहीं आ रहा होगा ना? नहीं समझ में आ रहा है, प्याज काट रहा है, कांदा काट रहा है, हाँ ऐसा कुछ समझ में आ रहा है. मराठी अपना भाई है, पड़ोसी है. हाँ. ये ऐसे हो गया. अब कृष्णा सिर्फ मुझे ये प्लेट दे दो, ये निकाल के एक दो ये डाल दो उसमें बस. लकड़ी को कर दो साइड में क्या. इसको भी डाल दो क्या उसमें? ये तो मैं भूल ही गया था. अरे अभी वो तो जले, हल्की सी तो ये जल जाए. इसको एक काम करो ना, डाल गया गाइस तेल. आ जाओ चेक करते जाओ. तो इस तेल को आज रात भी चलाना है और सुबह भी चलाना है हमने को, क्योंकि यही तेल है हमारे पास. अभी कितना बचा है? थोड़ा सा ये होगा होगा. और कल सुबह पोहे में काम आ जाएगा. हाँ. अभी ये जितना है इसमें यूज कर लेते हैं अपन. इस तेल को जो है ना पहले गर्म करना पड़ता है इसमें, ताकि इसकी जो है ना बदबू निकल जाए. बस बहुत है. और हम बना रहे हैं अभी पनीर. जीरा गोलियां एक लाया हूँ, इसमें गोलियां लाया हूँ मैं. ये कभी खाना खाने के बाद पेट में दर्द वगैरह कुछ भी होता वो है ना, टिश्यू पेपर वाली गोली होगी. ये हाँ ये उसको पानी में डालो तो टिश्यू हो जाता नहीं है. नहीं नहीं ऐसे, ये ऐसे खा लो बस. जबर की टिक्की बोलते हैं. हाँ वो मेरे को सब मालूम है. नहीं 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 नहीं, वो नहीं, टिश्यू वाला नहीं. तो जीरे के साथ रखते ही नहीं है दवाई, पहली बात तो. अरे अभी इमरजेंसी. अभी ये क्या डल गया? ये प्याज, हरी कांदा. मिर्ची. डालते जाओ, बताते जाओ ना क्या क्या डल गया. ये चलाओ, चलो कर दो उसको. ये अभी अपना डल गया तेल, जीरा, हरी मिर्ची और प्याज. चलो कर दो उसको. चलो क्या कर दो? हाँ जल रहे हो. गैस चलो. चलो ये और कौन चलो ठीक है. किसी के मोबाइल में सिम आ रहा है, टावर आ रहा है. टावर तो यहाँ आएगा ही नहीं. लहसुन कौन नहीं खाता? सब खाते. खाते हैं लहसुन. ये ठंड में वाह. क्या हो गया? झटका लग गया. हाँ. लहसुन तो जैन वगैरह नहीं खाते ना. लहसुन और देता हूँ हरी वाटर. ये लो नींबू मिल गया. मिल गया. इसको कल पुलाव में उसमें काम आएगा. आलू भी डाल दो, पकने में टाइम लगेंगे. आलू फिर पनीर कैसे डालेंगे? हाँ पनीर तो ऊपर से भी डाल देंगे ना, वैसे भी. आलू पनीर खाओगे दोनों मिक्स? आलू किस में डालोगे तो आलू फिर में आप? पुलाव नहीं, में? पनीर बहुत ज़्यादा है तो अलग से पनीर अलग से बना लेते हैं. मतलब आलू अपन चावल में मिक्स कर देंगे. हाँ, हाँ आलू चावल. आलू आलू मत डालो. ठीक. अभी इसको आधा कच्चा पक्का बना देंगे, इसको चलेगा. साइड में रख देंगे. फिर दूसरी जो गरम करेंगे ना तो फटाफट हो जाएगा. जब तक मसाले तो डाले ही नहीं ना. अभी इसको थोड़ा वो, अभी मसाले जल जाएंगे. बाद में डालना है. हाँ मसाले अभी जल जाएंगे. ये टमाटर पिघल जाएगा ना, सही हो जाएगा. चलो ना अपन आते हैं लकड़ी लेके. चलिए. इसको फिर नीचे कर देते हैं, तगाड़ी चढ़ जाएगा ना तो. तर चला मंडळी, आपली शेकोटी इथं पूर्ण झालेली आहे. आपण चांगलं जिथं शेक घेतलेला आहे.
इकडे बघू शकता. भाऊ दाखवा एकदा काय बनवलं आपण. तर वेज हे बघू दम शकता. बिर्याणी. व्हेज दम बिर्याणी आहे. आणि दुसरं म्हणजे आपले जे शेफ आहेत हरीभाई इंदौरी शेफ, हरिभाई इंदोरी, त्यांनी बनवलेलं आहे कढाई पनीर. कढ़ाई पनीर. ये देखो कढ़ाई लगभग रेडी आहे. आता तुम्हाला वाटत असेल की आम्ही तर 8 वाजतापासूनच डिकलो होतो स्वयंपाक बनवायला, तर एवढा उशीर का लागला. उशीर म्हणजे आम्ही पूर्ण स्वयंपाक बनवलेला होता. बस फक्त काय की आम्हाला जेवायचं नव्हतं एवढं लवकर, म्हणून आम्ही पुन्हा गरम केलं. जय शिवाजी. शिवाजी नाही, छत्रपती शिवाजी जय छत्रपति शिवाजी महाराज की जय. जय. जय हो छत्रपति शिवाजी महाराज की जय. जय भवानी. तो गाइस फटाफट से कमेंट में लिख दो जय महाराष्ट्र. तर पाहिलं मंडळी, इथं पण आपलं म्हणजे आपण दुसऱ्या स्टेटमध्ये असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार होत आहे. तर लगभग आता पूर्ण आपला स्वयंपाक झालेला आहे. तर आता आपल्याला जेवायचं आहे. तर लगेच आता आपण जेवण करून घेतल्याच्या नंतर मग बघू काय करायचं आहे. तर बघा मित्रांनो, आपण आता चपात्या गरम करतोय. पूर्ण आग आहे आणि जाळी आणली होती आपण इंदुरी भाईने. मतलब इसमें बहुत आग लग रही है यार हाथों में. या नीचे तक कर लो, आराम से हो जाएगा. इतना दूर मत लो, हाथ उधर मत डालो, जल जाएगा. उधर चले गए अब. फिर क्या है, बदल दो इसको, पलटी मारो. गरम हो रहा है कि नहीं हो रहा है? अरे हो रहा है. इसे इस पे डालो ना ऊपर से. आ जाओ गाइस. तो अपन ने उठा के रख ली डब्बे में गरम गरम एकदम. हरी भाई को. चलो भाई, आ जाओ, बैठ जाओ. चलो अपन इधर बैठते. तर हे बघा मित्रांनो, आपले व्हेज पुलाव, कढाई पनीर, पापडाची चटणी, इकडं आचार आहे, निंबू आहे. त्याच्यानंतर आता हे अजून एक डबा आहे. या डब्यात काय आता ते बघू आपण. तर या डब्यात मस्त टमाट्याची चटणी आणि मिरच्याची चटणी आहे. तर जबरदस्त जेवण झालेलं आपलं. आता आपण जेवण करून घेऊ. इकडं हरिभाई बसले ते जेवायला. मस्त मजा. कैसा रहा एक्सपीरियंस आपका? बहुत मजा आया. मेरे को तो एक नंबर मजे ले रहा हूँ मैं, तो एकदम तगड़े वाले. ये है भाई अपना मतलब डेंजर भाई, चाहे किधर भी रहो. तर नाही, तर चला मित्रांनो, आता आपण जेवण करून घेऊ. आणि जेवण झाल्याच्या नंतर बघूया काय करायचं आपल्याला. कारण कॅम्पिंग आपल्याला इथं ठेवायची आहे, वरती न्यायची. कारण वरती पण जागा आहे, ती तुम्हाला मी उद्या सकाळी दाखवून देईन. कारण आता तर पूर्ण अंधार आहे, तर काही दिसणार नाही. तर चला मित्रांनो, आता जेवण करून घेऊ. तर बघू शकता मित्रांनो, आपण जे हे आता टेंट घेऊन इकडं आलो आहे. म्हणजे पहिले आपण तिकडं त्या साईडला होतो नदीच्या काठा, तर तिकडून आता इकडं आलो आहे. हे मंदिर आहे इथं, हनुमान मंदिर. तर एक प्रॉब्लेम झाला म्हणून आपण इकडं आलो. बाकी बाईक इथंच लावलेली होती आणि कार तिथं लावलेली. तर आम्ही तिघंजण आहो. तर एक जण कारीत झोपणार आहे आणि आम्ही दोघंजणं टेंटमध्ये झोपणार आहोत. तर इथं आपला टेंट लावलेला आहे. हे मॅट मी टाकलेली आणि ही स्लिपिंग बॅग आहे. तर स्लिपिंग बॅग आहे, आपली स्लिपिंग बॅग बी आत टाकली. तर आता आपला जो बॅग आहे, हे बॅग मी आत घेतो आणि आम्ही दोघं झोपणार आहोत. तर दोघांची जागा होऊ शकते इथं. बाकी आता रात्रीचा टाईम आहे, तर रात्री काही दिसणार नाही. बाकी इथं बघू शकता सगळीकडे देवाच्या मूर्त्या आहेत. तर इथलचा नजारा तुम्हाला मी सकाळी दाखवेन.